गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्लॅटसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर तालुक्यात मागील काही दिवसात सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर मोठ्या कारवाया होताना दिसून येत आहेत। आजही अशीच मोठी कारवाई करण्यात आली असून पोलीस हेड कॉन्स्टेबल रोंगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल हेंबाडे, पोलीस कॉन्स्टेबल हुलजंती व पोलीस नाईक शिंदे यांनी गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे आंबे येथील नदीकाठ परिसरात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी भेट दिली असता वैभव नागणे यांच्या वाळू रॅम्पवर 2 टिप्परमध्ये वाळू भरत असल्याचं निदर्शनास आलं। सदर ठिकाणी अंदाजे 100 ब्रास वाळूचा साठा आढळून आला असून अवैधरित्या वाळू उत्खनन सुरू असल्याचं स्पष्ट झालं। कारवाई दरम्यान पोलीस पथकाने JCB मशीन थांबवण्याचा प्रयत्न केला असता संबंधित JCB चालक तसेच एका यारी ट्रॅक्टर चालकानं पोलीस पथकास पाहून वाहनासह घटनास्थळावरून पळ काढला। या कारवाईत पोलिसांनी टिपर क्रमांक BR 02 GA 3189 चालक गणेश गांडुळे, मालक प्रकाश गायकवाड, दुसरा टिप्पर क्रमांक उपलब्ध नाही, चालक सिद्धू लाला कांबळे तसेच घटनास्थळावरून पळून गेलेल्या JCBचा मालक नागेश आसबे राहणार गोपाळपूर असल्याचं निष्पन्न झालंय। संबंधित आरोपींचा शोध घेण्याचं काम सुरू असून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येते आहे। सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस विभागामार्फत करण्यात येतोय। अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीविरोधात पोलीस प्रशासनाकडून पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। पंढरपूर तालुक्यातील भीमा नदीकाठच्या अनेक गावांच्या हद्दीतून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याची चर्चा मागील काही दिवसात होताना दिसून येत होती। वेळोवेळी माध्यमातून याबाबत बातम्याही झळकत होत्या। याची दखल घेत सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात पोलिसांनी अनेक ठिकाणी मोठ्या कारवाया करीत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतल्याचं दिसून येत आहे। मात्र एकीकडे पोलीस प्रशासन विविध गावात जाऊन कारवाई करीत असताना महसूल विभागाचे स्थानिक मंडल अधिकारी, महसूल सहाय्यक तलाठी यांच्याकडून अवैध वाळू उपसा वाहतूक प्रकरणी क्वचितच कारवाई करून फिर्याद दाखल केल्याचे निदर्शनास येतं आणि याची मोठी चर्चाही आता तालुक्यात होऊ लागली आहे।